ए फुला, ह्या खोलीच्या बाहेर पडायचा प्रयत्न जरी केलास तरी माझ्यासारखी वाईट मीच. तुला कळलंच असेल मला काय म्हणायचंय ते. जमतंय जमतंय. कालवा आता कालवा आता. मला बसायला आणि काहीतरी बंब्यार गावाकडचा पदार्थ बनवताना गावाकडची माती कालवताना काय स्टोलावर बसायचं वय हा? अरे हे असं बसायचं आणि अशी हाताने कालवायची वा, वा, वा. वय काय हे सोपं आहे. झाली. असं बस, असं. हे असं. सर एक मिनिट थांब ना जरा. हातात मोजे घातले तरी का की साहेबांना हे दाबावंच लागणार. हे बी अति प्रचंड वेगानं. समजा ठरवल्याप्रमाणे होईल ना व. आमासनी तसं वाटत काय बोलायलास? ते बघून आलोय त्यावरच बोलायलोय मी. कृष्णानं आपल्या दुष्यंतवर पार जादू केली आहे, जादू. मुद्दा काय आहे? अहो काकी साहेब काय म्हणून सांगू तुम्हाला मुद्दा. थांबा दावतोच. हे बघा यो हाय मुद्दा. कृष्णाच्या मुठीत जायलाय की हो. हा म्हणजे बघ की त्यानं मातीत हात घातल्या ती म्हणजे कमालच झाली म्हणायची. हे समज त्या भिकारड्या कृष्णाच्या आनंदासाठी चाललंय ना व. त्यांच्या आनंदाची माती मी कशी करते हे तुम्ही आता बघालच. माझ्या मार्गात येत होती म्हणून काटा काढायला त्या कृष्णेला माझी सून बनवून घरात आणली. पण एकदा का दुष्यंतच्या नजरेतनं ती उतरली तोच हिला घराबाहेर काढणार. नाही काढणार. अहो देव म्हणायचो ना तुम्हासनी, पण तुम्ही तर स्वतःच्या स्वार्थासाठी पोटच्या पोराच्या आयुष्यासंग खेळलात. आता हे समज मी दुष्यंत सरकारासने सांगणार. तू लाख सांगशील त्याचा विश्वास बसायला पाहिजे ना. पुराव्यापायी मी कायम या घरात आणि तू घराबाहेर. सौ कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील हाय म्या या घरात राहणार बी आणि माझ्या कुकवाला वाचवणार बी.